मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सोलपूर सह्याद्री या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण जात आहोत लोणावळ्याच्या लोकलने मळवली या ठिकाणी विसापूरचा ट्रॅक करण्यासाठी. तर तुम्ही सर्वजणांनी आपल्याला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही कळेल. योग गेला आहे लेडीज याच्यामध्ये बसलेला आहे. ह्यो सध्या आला जरा उशीर आला, त्यामुळे डायरेक्ट त्यामध्ये लेडीजच्या ह्याच्यामध्ये बसलेला आहे या ठिकाणी. अय त्या कसा अनुभव वाटतंय? ते अनुभव कसा आहे होय? पुणे येथे मळवली हा लोकलचा प्रवास साधारण 1.5 तासाचा. ट्रेनमधून जाताना सह्याद्रीच्या डोंगर रांगा, हिरवळ आणि निसर्ग पाहताना खूप प्रसन्न होतं. मळवली स्टेशन हे विसापूर ट्रॅकसाठी मुख्य बेस आहे. मळवलीपासून जवळ असलेल्या पाटण गावापासून रोड दिसत नाही त्याला. आम्ही जातो आमच्या सोबत भाई. चल भाई, डॉगेज बाईला घेऊन जायचे. डॉगेज बाई आम्ही ट्रॅकला सुरुवात केलेली आहे. आता इथून आपण एक हिडन धबधबा आहे तो बघणार आहोत. त्यानंतर ना आपण गड चढायला घेणार आहोत. थँक्यू. भावानो, हा बघा तुमचा हिडन धबधबा. इथे कोणीच नाही आमच्याशिवाय. खूप जंगली वाट आहे. जर तुम्हाला यायचंच असेल तर नीट या, कारण की खूप घसरट वाट आहे. इकडे बघा रे. ट्रॅकच्या सुरुवातीला हिरवेगार झाडीतून जाणारी वाट भेटते. मान्सूनमध्ये ही वाट आणखीन सुंदर दिसते. सर्वत्र धुकं, लहान धबधबे आणि ओल्या पायवाट. चढाई अवघड नाही, पण पावसाळ्यात घसरडी होते, त्यामुळे ट्रेकिंग शूज नक्की घाला. विसापूर किल्ला सन 1713 मध्ये पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ यांनी बांधला. याचा उपयोग लोहगड किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी आणि मावळ प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आला. 1818 मध्ये इंग्रजांनी मोठ्या लढाईनंतर हा किल्ला ताब्यात घेतला. आजही इथल्या भिंती, बुरुज आणि पाण्याच्या टाक्या इतिहासाचे साक्ष देतात. पण 2 तासानंतर आपण गडावरती पोहोचलेलो आहोत. जरा बघत असाल. और ये देखो भाई, ये डॉग के साथ मस्ती कर रहा है. तर भावानं
या भिंती पाहताना त्या काळची ताकद आणि भव्यता डोळ्यासमोर उभी राहते. नियोजनबद्ध नव्हतं. ही त्या काळचा कोणतरी राहत होते या ठिकाणी. हा बघण्यासारखं भरपूर आहे आता. चला की मग. गडावरती आपल्याला एक पाण्यातील मारुती दिसतो. माफ करा मित्रांनो, आपले बरेचसे व्हिडिओ हे करप्ट झाल्यामुळे आपण ब्लॉगमध्ये घेऊ शकलो नाही. पण नेक्स्ट टाईम आपण जेव्हा या गडावरती ब्लॉग बनवू तेव्हा सगळे व्हिडिओ भेटतील तुम्हाला. तरी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील ट्रॅकचे व्हिडिओ सहज भेटतील.